देशातील विविध भागामध्ये बंजारा समाजाचे अस्तित्व आहे। सर्वांची बोलीभाषा पेहराव हा एकच आहे। काही राज्यामध्ये बंजारा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे, तर काही राज्यामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे। राज्यातील समाजाचे अद्यापही मूलभूत प्रश्न सुटलेले नाही आहेत। राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य संघटक किसन जाधव व यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य समाज बांधव राष्ट्रीय बंजारा परिषदेत पदार्पण करीत आहेत। या निमित्ताने यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड यांच्या सूचनेनुसार नेर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अंबादास जाधव व नेर तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी शासकीय विश्रामगृह नेर येथे असंख्य कार्यकर्त्यांची बैठक ठेवली होती। या बैठकीत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य विलासभाऊ राठोड व महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रावणभाऊ पवार, उपाध्यक्ष श्याम राठोड, राज्य संघटक किसन जाधव, निलेश भाऊ राठोड, विदर्भ संघटक सह वरिष्ठ मंडळी आले होते। या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की यवतमाळ वाशिम लोकसभेत बंजारा उमेदवारच खासदार बनवायचे आहे व याकरिता धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती अलंकिताबाई राठोड यांनाच यावेळी खासदार बनवायचे व याकरिता त्यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केले। तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्षांचा कौतुक केले। किसन जाधव व गोर बाळूभाऊ राठोड यांना राम व लक्ष्मणाची जोडी म्हणून संबोधले। आगामी लोकसभा निवडणूक 2024 पाहता ही सभा इतकी खास का आहे याचा अंदाज आता तुम्हाला येऊ शकतो। बंजारा समाज राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे। या समाजाची महाराष्ट्रातील राजकीय शक्ती म्हणून नेहमीच गणना होते आणि याच समाजातून राज्याचे 2 मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोघेही नात्यात काका पुतणे होते। या बैठकीला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे असंख्य पदाधिकारी व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। उमेश ढगे आणि सतीश कदमसह कल्याणी थोरात, गल्ली मीडिया, यवतमाळ। तो खरोच एक विचार केलेला वाटतं की आता जे आपण बोलले आपण माझ्याच कचरा भेटतो आपण विचार करून लागले त्यामध्ये आपण काय शिकलो चालो पालो आपण बोलागे जे आओगे बेसगे चले के विषय खत्म हो घर चले गए। मैं एक विचार करतो जना नंगारा भवन चाललो तर पूजा आपण भक्त पोरा देवी तो होते ठेकेदार